नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यापर्यंत आमच्या टीमने पोहोचवला आहे। बऱ्याचशा व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा प्रश्न आलेला आहे की सर टेटचा फॉर्म भरताना आम्ही आधारच्या नावाने फॉर्म भरलेला आहे। मग आता पवित्र पोर्टलला फॉर्म भरताना कोणत्या नावाने भरायचा, कोणत्या नावाने भरला जाणार आहे? लक्षात घ्या, टेटला फॉर्म भरताना तुम्ही आधार हे बऱ्याच जणांनी वडिलांच्या नावाचं वापरलं असेल किंवा पतीच्या नावाचं वापरलं असेल आणि तुमचं त्यामुळे हॉल तिकीट आणि तुमचा रिझल्ट सुद्धा त्याच नावाने आलेला असणार आहे। सो आता प्रश्न मूळ आहे की पवित्र पोर्टलला कोणत्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यासाठी मला काय काय आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहे। सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। थोडक्यात मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देणार आहे, पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो काय, तर याच्या पहिले काही व्हिडिओ मी घेतलेले आहेत, त्याची प्रश्न बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये टाकलेली आहे, त्याची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। ह्या व्हिडिओची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लेलिस्टवर क्लिक करा, सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील। ज्या व्हिडिओमध्ये तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत असेल तो व्हिडिओ बघून घ्या। हे बघा, हे सगळे व्हिडिओ मी घेतलेले आहे, व्यवस्थित चेक करून घ्या। त्यानंतर तुम्हाला सांगायचं असं की इग्नाइट अकॅडमीकडनं सीटीटीची बॅच पण आपण अनाउन्स केली, पेपर 1 पेपर 2 ची। ही बॅचचे डेमो लेक्चर दररोज यूट्यूबला चालू आहे आणि बॅच पण चालू झाली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली। तेच तुम्हाला टीईटी आणि सीटीची बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल आहे, त्याची फी सुद्धा तुम्हाला इथे समोर दिसते। त्याचबरोबर टीईटीच्या बॅचेस सुद्धा, टीईटी गणित विज्ञान सह पेपर 2 ची बॅच आहे, टीईटीची सामाजिक शास्त्र सह पेपर 2 ची बॅच आहे, टीईटीची पेपर 1 ची पण बॅच आहे, पेपर 1 पेपर 2 ची एकत्रित बॅच पण। ह्या सगळ्या बॅचेसच्या फी आणि शिकणारे फॅकल्टीचे डेमो लेक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहे। आता ही फी तुम्हाला जी दिसते आता, ही पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी। यामध्ये अजून ऑफर आहे, गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला 20% ऑफर देऊन हा कोड वापरायचा आहे, बाप्पा नावाचा, आणि ही ऑफर तुम्हाला 27 ऑगस्ट पासून 7 सप्टेंबर पर्यंत आहे। सो तुम्ही लगेच डीएड बीएड करत असणाऱ्या झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना लिंक पाठवून शेअर करा आणि त्यांना इथे मार्गदर्शनासाठी ऍडमिशन घ्यायला सांगा। ओके, आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। पोर्टलवरती नाव नोंदणी करायची, तुम्हाला आधार नावाने हवे का, हा पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलाय। लक्षात घ्या, तुम्ही टेटचा फॉर्म जेव्हा भरलाय, टेटचा फॉर्म तुम्ही भरला कोणत्या नावाने, तर तो भरलाय तुम्ही आधारच्या नावाने। टेटचा फॉर्म तुम्ही आधारच्या नावाने भरला। आता आधार कार्ड बऱ्याच जणांनी, आता हे सगळं मी महिलांसाठी सांगतोय, ज्या महिला, अशा महिला की ज्यांचं विवाह झालेला आहे किंवा विवाहित महिला आहे, बघा विवाहित महिला, त्यांचे 2 आधार कार्ड असू शकतात। आधार कार्ड एक फादरच्या नावाने, एक हजबंडच्या नावाने। बऱ्याच महिलांनी काय केलं, आधार कार्ड बदल झालाय, म्हणजे आधार कार्डमध्ये पहिलं काय बदल झालेला आहे, म्हणजे वडिलांचं नाही हजबंडचं आहे, तरी पण जुनं आधार कार्ड अवेलेबल असताना त्यांनी काय केलंय, फादरच्या नावाने फॉर्म भरलाय, वडिलांच्या नावाने फॉर्म भरला नाहीये। ओके, सो झालं काय, अशा उमेदवारांना भविष्यात प्रॉब्लेम काय येतात की तुम्हाला काही डॉक्युमेंट डिजिलॉकरवरनं काढायचे असेल तर तुमचं ज्या नावाने अपडेट आधार कार्ड असतं त्या नावानेच तुम्हाला डॉक्युमेंट काढता येतात, अदरवाईज डॉक्युमेंट तुम्हाला काढताच येत नाही। म्हणजे फादरच्या नावाचे पण तुमचं आधार तर हजबंडच्या नावाने, सो काढता येत नाही, असे बरेचसे इश्यू होतात। सो ज्या नावाचं लेटेस्ट अपडेटेड आधार कार्ड असेल त्या नावाने तुम्ही फॉर्म भरणं अपेक्षित होतं। ओके, आता यामध्ये हे झालं, तुम्ही ठीक आहे सर आम्ही आधारने भरलेलं आहे, पण आता तुम्हाला इथे फॉर्म भरताना पवित्र पोर्टलला तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा इथे आधारनीच तुम्हाला पवित्र पोर्टलला फॉर्म भरायचा आहे। मग इथे तुम्ही फादरच्या नावाने, इथे हजबंडच्या नावाने भरावं का, सर इथे मी हजबंडच्या नावाने भरले, ते फादरच्या नावाने भरावं का, असा प्रश्न येऊ शकतो। सो मी तुम्हाला याचं उत्तर एकच सांगेल की येणाऱ्या पवित्र पोर्टलला नाव नोंदणी करताना तुम्हाला आधारच्या नावानेच फॉर्म भरणं अपेक्षित आहे। मग आधार लेटेस्ट कोणतं आहे, तुमच्याकडे दोन्ही आधार असू शकतात, वडिलांचं पण आणि हजबंडचं पण। सो लेटेस्ट आधार ज्या नावाने आहे त्या नावाने फॉर्म भरणं अपेक्षित आहे। ओके, आता दुसरा मुद्दा आहे की 10वीच्या नावाने फॉर्म भरावा का, तर आता पवित्र पोर्टलला तुम्हाला फॉर्म भरताना ते सूचना देतील, पण जनरली तुम्हाला जसं टेटला आधारच्या नावाने सांगितलं तर ह्या वर्षी, तसं तुम्हाला पवित्र पोर्टलला सुद्धा आधारच्या नावानेच फॉर्म भरण्याची शक्यता जास्त आहे, 10वीच्या नावाने कमी आहे। ओके, वडील की पतीच्या नावाने भरावा, तर लेटेस्ट आता आधार कार्ड तुमचं लेटेस्ट कोणाच्या नावाने आहे त्या नावाने तुम्ही भरणं अपेक्षित आहे। मग आता दुसरा एक प्रश्नाचं कागदपत्रे कोणती आणि बेस्ट सोल्युशन तुम्हाला मी सांगू का, ज्या विवाहित महिला आहे ना त्यांनी एक काम तर लगेच करून घ्या, जर केलेलं नसेल तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला फादर आणि हजबंड अशा दोघांचेही डॉक्युमेंट वापरायचे असेल तर मी बराच वेळ सांगण्यात आलेलो आहे, एक तर तुम्ही गॅझेट काढून ठेवा किंवा मॅरेज सर्टिफिकेट जे की तुम्हाला
त्याच्यावरती साईन जी असते ना, साईन ही प्रॉपर विवाह निबंधकाची असावी, तर आपण रजिस्ट्रार म्हणतो, त्याची साईन असलेलं हे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट घेऊन ठेवा. ह्या दोघांपैकी कोणतंही एक जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही दोघा नावाचे डॉक्युमेंट वापरू शकता, फादरच्या नावाचे आणि हजबंडच्या नावाचे पण डॉक्युमेंट वापरू शकता. ह्या सगळ्यांचं बेस्ट सोल्युशन हे आहे. सो याच्यावरती प्रश्न तुम्ही टाकत असाल तर बेस्ट सोल्युशन तुम्ही आता काढून ठेवा. हे डॉक्युमेंट 14 मेच्या अगोदरच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ज्याला आपण डीव्ही म्हणतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ह्या डीव्हीच्या अगोदर जरी तुम्ही काढलं तरी चालतं किंवा आता काढून ठेवलं तरी चालतंय. पण माझं सजेशन राहील तुम्ही आता लगेच अप्लाय करून टाका आणि काढून ठेवा. भविष्यात येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहे. आय थिंक सो तुम्हाला माझ्या प्रश्न उत्तर मिळालं असेल. याबाबत बऱ्याच मुलांचे कॉल पण आणि मेसेज पण आहे. सो परत एकदा सांगतो की या चॅनलवर तुम्हाला बाकी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. जसं की ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहे. काही प्रश्नांची उत्तर मी देणार आहे, जसं की 22, 24, 25 दरम्यान फरक काय, डोमेसाईल व्हॅलिडिटी काय असते, पतीच्या नावाचे डॉक्युमेंट पुढे काय करावं हे मी तुम्हाला आता सांगितलंय. हे झालंय तुमचा व्हिडिओ. घटस्फोटित महिलांचा व्हिडिओ घेणार आहे. 1 ते 12चा वर्गानुसार पात्रता कशी असतात याचा व्हिडिओ माझा येणार आहे. सो अपकमिंग व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न तुमच्या मनात आहे ना, त्याचं ऑडिओ उत्तर पाठीमागचे व्हिडिओ तर आहे, तुम्हाला काय मिळालं नाही कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नाही. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, तुम्हाला सगळी उत्तरं इथून पुढचे मिळून जातील. सो पुढची व्हिडिओ बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करा. आणि मागचे व्हिडिओ बघण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली क्लिक करा, हवा तो व्हिडिओ बघून घ्या. आणि इग्नाइट अकॅडमीकडनं ज्या बॅचेस तुम्हाला हव्या असतील तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. ते घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंका आली तर 88 88 25 117 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक मात्र नक्की करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.